या सेक्शनची सुरुवात काय बघा, 18.6 आपण जो काल बघितला, ती सुरुवात काय की इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन. जर मी अगोदर कधी कॅपिटल गुड्स घेतलेत आणि त्याच्यावरती मी ITC अवेलच केला नसेल, ITC घेतलेलाच नसेल, आणि जर ते कॅपिटल गुड्स किंवा प्लांट अँड मशिनरी जर तिथे सेल होत असेल, तर ही 18.6 ची तरतूद आहे ही लागू होईल की नाही होणार. तर समजा एक 5 लाखाचे डेस्कटॉप एक बँक आहे, त्या बँकेने 5 लाखाचे कम्प्युटर रिप्लेस केले सगळे. 5 लाख रुपये खर्च आला. म्हणजे कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, सगळं त्यांचं नेटवर्क सगळं आहे. त्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे की आपण हे 3 वर्षात वापरतो. 3 वर्षानंतर हे सगळं परत आपण काय करतो, नवीन आणतो. तर 24 तास काही कम्प्युटर वापरले जातात, त्यामुळे त्यामध्ये डस्ट जाते, गरम होतात, बरंच ते मग कम्प्युटर प्रॉब्लेम व्हायला लागतात. तर हे 5 वर्षाचं इस्टिमेटेड लाईफ आहे, तर ते 5 इयर्स हे वापरणारच नाही. त्यांनी याचा ITC घेतलाच नाही, अवेल केलाच नाही. तर त्यांना ही तरतूद लागू होईल का इन केस ऑफ, हे आता कुठली काय केस दिले, कॅपिटल गुड्स किंवा प्लांट अँड मशिनरी ऑन विच, याच्यावरती इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन. आता हे नाहीच आहे, ही केस नाहीच आहे यांची. ह्या त्या केसमध्ये ते ITC, आता आपली जी केस आहे या केसमध्ये काय होतं, इथे आपण जे बघितलं, इथे ITC अवेल केलाय. आता इथे जेव्हा शब्द वापरला की खाली रिव्हर्स करा एवढी अमाऊंट, किती अमाऊंट रिव्हर्स करायला लागेल, शब्द हाच वापरला ना की रिव्हर्सल. इथे वरती पण शब्द वापरला आहे की रिव्हर्सल किती असेल, म्हणजे 1/26 तुम्ही अवेल केलाय. तर तुम्ही ज्या वेळेस ती असेट विकताय तेव्हा 1/26 ITC तुम्ही घेतलाय, तो 5 वर्ष मशीन वापरली पाहिजे, तर कुठलीही लायबिलिटी येत नाही असा त्याचा अर्थ सांगतो. आणि जर तुम्ही 5 वर्षाच्या आत जर ती कॅपिटल असेट विकता, तर तुम्ही 1/26 जर रिकवर करत नसाल आउटपुट टॅक्समधला, तर तुम्हाला 1,08,000चा GSR 1 मध्ये तुम्ही आउटपुट सप्लाय म्हणून दाखवणार आहात, आणि 3B मध्ये 18,000 अमाऊंट रिव्हर्स करा. रिव्हर्सचा अर्थ काय होता, एक तर रिव्हर्स करा किंवा मग ते लायबिलिटीमध्ये ॲड करा. आता ह्या केसमध्ये 1/26 मी देत नाहीये, मी देतोय किती, 1,08,000. मग 18,000चा फरक पडतोय. 18,000चा कशा प्रकारे GSTR 3B भरले जातील, ते भरायला लागतील ना एक प्रकारे. तर इकडे जेव्हा एलिजिबल ITC आहे, तर बघा इथे तर मी आउटपुट टॅक्समध्ये म्हणजे इथे तर ॲड करणार नाही. इथे जर ॲड केले तर तो टॅक्स भरला जाईल, पण GSTR 1 आणि 3B फरक पडेल. GSTR 1 मध्ये अमाऊंट कमी जाईल आणि 3B अमाऊंट जास्त जाईल, त्यामुळे ती अमाऊंट भरली आहे हे कसं तर कळणार नाही. मग दुसरा ऑप्शन काय दिला, इथे तर का मी ITC कमी करतो, म्हणजे इथे ॲज पर रूल हे नाहीये, मग अदरमध्ये टाकतो. तर परत त्याचा इफेक्ट काय होतो, अदरमध्ये टाकलं तर तिकडे परत ते क्रेडिट द्यायला जातं. ही जी अमाऊंट इथे टाकली तर हे दिसते रिक्लेम स्टेटमेंट, ह्यात जाईल ती अमाऊंट, इथे जाईल. आणि आता इथे जर का मी अदरला न घेता इथे वरती घेतली, कारण की ती अमाऊंट मला भरायची आहे, आणि परत काय ती मी करणार नाहीये. ऑल्दो इकडे दिलेलं आहे फक्त 38, 42, 43 आणि एवढंच दिलंय, तरी पण जर इथे दिली तरी की डेला जाते. हे ती मला पुन्हा क्रेडिट रिक्लेम करायची आहे, तर मी तिथे टाकेन ना. पण रिक्लेम नाही करणार, भरायचीच आहे मला. जर मी इथे टाकली तर ती अमाऊंट माझ्याकडनं भरली जाते ना, कारण माझा ITC कमी होईल. म्हणजे 254 तिकडे शब्द वापरला रिव्हर्स करा. रिव्हर्स करण्याचा अर्थ हा होता, तिकडे म्हणण्याचा अर्थ हा होता की तुम्ही 1/26 जे तुम्हाला ITC मिळालाय, तो ती मशीन तुम्ही वापरून प्रोडक्शन करावं म्हणून मिळालाय, आणि जर तुम्ही ती मशीन विकता तर 1/26 रिव्हर्स करा.
1/27 मध्ये 1/8 भरतोय ना मी, मग ठीक आहे, उरलेले रिव्हर्स करा. आणि जर 1/27च्या वरती अमाऊंट कलेक्ट करून दिली तर लायबिलिटी येणार नाही कुठली. आउटवर्ड सप्लाय झाला, टॅक्स दिला, इकडे हे दिलंय की ह्यातली हायर काय, हायर अमाऊंट तुमची ITC अवेल केल्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे लायबिलिटी येणार नाही. पण जेवढा ITC अवेल केलाय त्यापेक्षा कमी अमाऊंट जर कलेक्ट होत असेल तर उर्वरित अमाऊंट ही रिव्हर्स करा, म्हणून शब्द असे रिव्हर्सल अमाऊंट. आणि ती तिकडे दाखवल्यानंतर 18(6) प्रमाणे जो ITC अवेल केला होता तो रिटर्न झाला किंवा त्याहून जास्त टॅक्स परत दिला होता, म्हणजे जो बेनिफिट दिला होता तो बेनिफिट ॲज इट इज राहिला. बरोबर आहे. आणि सप्लाय केल्याला टॅक्स द्यायचाच असतो, त्यामुळे सप्लाय केल्यामुळे आउटपुट सप्लाय केल्यामुळे टॅक्स दिलेला आहे आणि ITC जेवढा घेतला होता तेवढी अमाऊंट गव्हर्नमेंटला परत केलेली आहे. पण आता जो स्क्रुटिनी करेल त्याला हे कसं कळेल, इथे कसं कळतं बघा. 38 आहे, 42 त्याचे 17(5) आहे, पण तिथे 18(6)ची किंवा ती 44(6) किंवा 42(2)ची लायबिलिटी म्हणून पे केली आहे. हे स्क्रुटिनी करणाऱ्याला कसं कळेल, प्रश्न हा आहे. टॅक्सपेअरने आपलं काम केलं, पण स्क्रुटिनी करणाऱ्याला आपलं काम करायचं आहे ना. आता तुम्ही काय कराल, तुमच्यावरती असे केस आले तुम्ही काय कराल. आता ती मशीन ज्या कुठल्या वर्षाला घेतली होती त्या वर्षामध्ये त्याने ITC किती घेतलाय हे ह्या 6 मध्ये कळतं. टेबल नंबर 6 जे आहे, डिटेल ऑफ ITC अवेल्ड ड्युरिंग द फायनान्शियल इयर. तुम्ही फायनान्शियल इयर काढाल, त्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला इकडे दिसेल की टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट कुठे आहे, 4A दिसते, 4A. आता 4A तुम्ही इथे बघाल, हे दिसतं. आता इथे 4A म्हटलंय, म्हणजे हे 5 मिळून एकूण ITC किती घेतला गेला असं आहे ना. 4A म्हटलं तर एवढं येईल ना, ह्यात 5 येतील. आणि इथे ते C मध्ये किती घेतला हे सांग, विचारत नाहीये. 4A मध्ये ऑटो कॉपरेट किती झालाय तो विचारत आहे. आलंय, हा ऑटो कॉपरेट एवढा झालाय. आता याच्यामध्ये जे 5 कॅटेगरी होत्या त्या 5 कॅटेगरीमधली इनवर्ड सप्लाय ही 5 नंबर आहे, ऑल अदर ITC. आणि बाकी बघाल तुम्ही इकडे हे रिव्हर्स चार्ज मधलं आहे. इम्पोर्ट ऑफ गुड्स, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस तिथे आहे ना, IGT क्रेडिट हे आहे, हे वेगवेगळे दिलेत ते. तिकडच्याच ज्या कॅटेगरी आहेत त्या त्यांनी B, C, D, E, F, G मध्ये दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. एकूण ITC किती आला, हा जो ITC आला याच्यामधला ब्रेकअप खाली तिकडे पण आपल्याकडे 5 कॅटेगरी आहेत, तर तो जो ब्रेकअप आहे तो इथे येईल. आणि त्याच्यामध्ये जो ITC घेतलाय तो इनपुटचा किती, कॅपिटल गुड्सचा किती आणि इनपुट सर्व्हिसचा किती वेगळा द्यायचं. आता ज्या वेळेस तो 10 लाखाचा ITC अवेल केला होता ती अमाऊंट वरती आली, त्याच्यामधला 1,80,000 इथे टोटल अमाऊंट जी येईल ह्याच्यामधला 1,80,000 खाली घेतले जातील, बाकीचे वर राहतील. GSR 9 जेव्हा भरला जाईल तेव्हा याच प्रकारे दाखवलं जाईल ना. आता इथे एवढं कळतं की कॅपिटल गुड्स घेतलाय. आता हे कॅपिटल गुड्स 5 वर्षाचा लाईफ आहे, त्याच्या आत कधी विकले असतील आणि त्याची लायबिलिटी पे केली असेल हे बी काय कळत नाही. आता ह्याचा दुसरा इफेक्ट काय होतो बघा, मला हे टेबल कळलं 6वं. तसं मी तिथे अमाऊंट भरतो, ती जी अमाऊंट आहे 8 मध्ये ती अमाऊंट आहे. इथे बघा हे टुबीतनं किती आली, ही टुबीतनं ही अमाऊंट आलेली दिसते. आता ही टुबीतली अमाऊंट जी येते लक्षात घ्या, ही जी अमाऊंट या इथे टुबीतनं आलेली आहे याच्यामध्ये एप्रिल महिना जो असेल, आता एप्रिल महिना येणार आहे, समजा आता जानेवारी महिना चालू आहे, माझा एक सप्लायर आहे त्याने GSR 1 नाही भरला जानेवारीचा, माझ्याकडे इनवॉइस आहे पण त्याने नाही भरला, फेब्रुवारीचा नाही भरला, मार्चचा नाही भरला,
मी त्याला विचारलं, अरे मला ITC मिळत नाही. तो म्हणतो थोडं मला फायनान्शियल ट्रबल आहे, मी एप्रिलला सगळं क्लिअर करतो. आणि त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा आपण काय केला, GSR 1 भरला, 3B भरला. आता माझ्या 2B मध्ये हा सगळा ITC येईल की नाही येईल, म्हणजे हा 23-24 मधला पण येईल आणि 24-25 जेव्हा येईल पुढे एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे इथे काय होईल, याच प्रकारे असं होईल. आणि जो अगोदरचं वर्ष आहे त्यामध्ये कमी, म्हणजे हा प्रॉब्लेम नेहमी येतो. इथे तुम्ही 2A घ्या, 2B घ्या, ज्यावेळेस इथे आपण ITC ॲज पर टोटल किती हा ITC घेतला गेलाय, याच्यामध्ये मागच्या वर्षी पण काय झालं असेल, मार्चचा एप्रिलला आलाय आणि ह्या मार्चचा पुढच्या एप्रिलला गेलाय. त्यामुळे होतं काय, इकडे या आकड्याशी हा आकडा मॅच होणं कठीण जातं. जर एप्रिल टू मार्च त्याच वर्षी भरले गेले, कुठे मागे पुढे काय नाहीये, तरच हा आकडा मॅच होईल. IGST मध्ये एखादा इन्व्हॉइस होता, 2-4 इन्व्हॉइस मॅच झाले, एकाच पार्टीचे इन्व्हॉइस आहेत IGST मध्ये, ते मॅच झाले. बाकीचं तसं नाही आहे, त्यामुळे ते बाकीचे मॅच नाही होत. इथे काहीच पुढे मागे झालेलं नाही, इथे पुढे मागे झालेलं आहे. हे पुढे मागे झालं का खाली इकडे निगेटिव्ह फिगर येते, असा प्रॉब्लेम होतो. ह्यात पण बघा, आता हे मागे पुढे झाले तर ही निगेटिव्ह फिगर आलेली IGST मध्ये पण आलं लक्षात. आता आपला विषय रिव्हर्सलचा आहे, या प्रकारे हे प्रेझेंट होतं. आता इकडे तुम्ही हे बघितलं की एवढा ITC आलाय आणि तुम्हाला दिसलं इकडे छोटा मोठा निगेटिव्ह आकडा आहे, मग तुम्ही अगोदर GSR 9 काढून बघाल, त्यात तुम्हाला दिसेल की तिकडे एका वर्षी पॉझिटिव्ह आहे, मग पुढच्या वर्षी थोडंफार निगेटिव्ह आहे. त्यामुळे ते बघितल्यानंतर ज्याला कळतं कशा प्रकारे हा ITC येतो, त्याला आयडिया येते की हे निगेटिव्ह आहे म्हणजे लायबिलिटी येणार नाही. कारण की जर मी अगोदरच्या वर्षीचं काढून बघितलं, दिसतं इकडे, हे बघा, हे 6-4 पॉझिटिव्ह आहे, ते 6-72 आहे, 6-68 आहे, असं. तुम्ही 3-4 वर्ष काढून बघाल हे ह्याचं कसं चाललंय, मग लक्षात येईल की थोडंफार त्याचं मार्चचा, फेब्रुवारीचा रिटर्न सप्लायर वेळेत भरत नाही आणि मग ते पुढे मागे होतं आणि त्यामुळे इथे हा इफेक्ट येतो. आता रिव्हर्सल जर तुम्हाला बघायचं असेल तर रिव्हर्सलसाठी तुम्हाला इकडे जायला लागतं या 7 मध्ये. म्हणजे इकडे काय आहे, हा जो आकडा आहे हा रिव्हर्सल करण्यापूर्वीचा आहे, ऑटो पॉप्युलेट होऊन किती आलाय तो आकडा आहे हा. त्यातले इथे ब्रेकअप दिला, जसा इथे ब्रेकअप दिला जातो तो आकडा इथे 8 मध्ये येतो. तो 8 मध्ये येतो की मग इथे कम्पेअर होतो, इथे 2A ची कम्पेअर व्हायचा, यावरतीपासून 2B ची, 23 पासून 2B ची कम्पेअर करायला लागले. ती कंपॅरिझन इकडे आहे. आणि इथे जर का माझा आकडा पॉझिटिव्ह राहिला तर मला खाली इकडे उत्तर द्यायला लागतं की तुम्ही ITC अवेल केला नाही, त्याचं कारण काय. मग इथे मी ITC अवेल बट नॉट अवेल, ITC अवेलेबल होता पण तो अवेल नाही केला. म्हणजे मी तो कॉस्टमध्ये ॲड केला. तर फर्निचर आहे ते 5 वर्ष चालणार नाही, कम्प्युटर चालणार नाही 5 वर्ष, नको आपल्याला ITC घ्यायला. किंवा एक्झाम आणि टॅक्सेबल दोन्हीच अप्लाय करतो, तर छोटे मोठे कॅपिटल गुड्सचा ITC घ्यायचंच नाही, नको ते रिव्हर्सल करत बसायला. वेगवेगळी पॉलिसी टॅक्सपेअर बनवतात, त्यानुसार त्यांनी घेतला नाही तर इथे तो देईल ITC अवेलेबल बट नॉट अवेल. ITC मला घेता येत होता पण मी नाही अवेल केला. मग खाली आकडा, मग इथे एखादी आकडा राहील तो मग 0 होतो. तो आकडा काय होतो, टोटल लॅप्स होईल. ओके, टोटल ITC टू बी लॅप्स. एकदा का तुम्हाला तो घेतला नव्हता तर तो काय यापुढे मिळणार नाही. आलो 7 मध्ये, त्या 7 मध्ये आलं तिथे बघा, जे रिव्हर्सल केलंय म्हणजे इकडे जो आकडा दिसतोय नेट ITC अवेलेबल फॉर युटिलायझेशन किती झाला एवढा, इथे काय रिव्हर्स केलाच नाही तर तोच आकडा राहील जो आलाय ऑर्डर ITC मध्ये. इकडे मी 23-24 दाखवतो, त्यावर त्यांनी कार घेतली, त्या कारचा ITC रिव्हर्स झाला. हे जर तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्हाला कळेल की त्यांनी कार घेतलेली आहे. जे कोणतरी कार डीलर आहे, जो ITC आलाय
तुम्ही त्याचं बघाल तर हा कार डीलर आहे. कार डीलरकडनं यांनी ITC घेतली आहे, हे तर तुम्हाला ती कार घेतली तर कळणार आहे. मग त्याचा ITC रिव्हर्स केला की नाही केला, त्या म्हणाल्या 3B काढाल त्यात बघाल. समजतं ना मी काय म्हणतो. आता त्याप्रमाणे तो 9 मध्ये काय इफेक्ट दाखवतो, तर 9 मध्ये इफेक्ट बघाल तर 9 मध्ये इकडे 17.5 मध्ये ब्लॉक आहे. तो 17.5 मध्ये हा ब्लॉक ITC आहे, हा कारचा आहे. स्पेसिफिकली आम्ही त्या टाकला, त्यांना कळू देवा कारचं किती ITC रिव्हर्स केलं आहे, क्लिअर होतं इकडे. आणि त्याला सेस पण असतो, तो सेस आहे. आणि दुसरे बाकीचे रिव्हर्सल छोटे मोठे केले जे ते इथे टाकले. म्हणजे हे कुठे कुठे ट्रेननी गावाला गेले, तिकीट काढतात, जे समज देतात, काय पर्सनल आहे, तो नॉन बिझनेस पर्पज आहे. मग जो नॉन बिझनेस पर्पज आहे तो इथे टाकला. आणि ह्यात पण टाकता आला असता की कुठल्याही पर्सनल कामाकरता काही वस्तू घेतल्यात किंवा सर्व्हिस घेतली तर ITC मिळत नाही, पण इथे 17.5 कारचा व्यवस्थित कळावा त्यामुळे तो वर टाकला. बाकी सगळं इथे रिव्हर्सल ऑफ ITC म्हणून टाकून दिलं की ITC रिव्हर्स केलाय. हे रिझन नाहीये, यातलं कुठलं रिझन नाहीये, वेगळं रिझन आहे किंवा कॉस्टमध्ये ऍड केलाय. तो ITC घ्यायचा होता, कॉस्टमध्ये ऍड करून टाकला. ओके, होता बिझनेस पर्पज पण नव्हता घ्यायचा. त्याच्याकडे 5% असं आहे की 5% त्याच्याकडे एकदम सप्लाय होतो, त्यामुळे थोडाफार आम्ही ITC घेत नाही, असं पण आहे. आता बरंचसं एक्झाम ॲक्सेबल झालं, ते पहिल्यापासून थोडी प्रॅक्टिस ठेवली होती की थोडंफार आपण काय करायचं, ITC घ्यायचंच नाही. जर रिव्हर्स नाही करत तर काही अशा गोष्टी छोट्या घेतल्या तर त्याची ITC कॉस्टमध्ये ॲड करायचं. आलं लक्षात. आता इथे तुम्हाला कुठेतरी कळतंय की 18.6चा टॅक्स भरलाय, त्याचा कुठे आलाय. जर इकडे मी दिलं की रिव्हर्सल ऑफ ITC बिकॉज ऑफ 18.6 तरच कळेल. दिलं इकडे, इथे टाईप करू शकतो. जर तसं टाईप केलं म्हणजे जो कोण भरतोय त्यांनी हा विचार केला की स्क्रुटिनी करणाऱ्याला क्लिअरिटी द्यायची आहे म्हणून ह्यात टाकू तरच ते होईल, अदरवाईज नाही होणार. किती अमाऊंट आहे आणि बाकी काही जास्त देऊ शकत नाही. इकडे डिस्क्रिप्शन की आम्ही ही असेल घेतली होती, या दिवशी घेतली होती, मग ती या दिवशी विकली, मग एवढ्याला विकली, मग इतक्या डिफरन्शियल रिव्हर्सल ITC होता तो मी त्रिबित केला आणि तो रिव्हर्स केलेला अमाऊंट आहे ती इकडे दाखवतोय. इतकं जर वर्डिंग आलं तर ते कळणार आहे, अदरवाईज कळणार नाही. आता हे काय रोज रोज होत नाही, म्हणजे हजारामध्ये एक केस होत असेल, त्यामुळे त्याची काळजी घेतलेली नाहीये 9 मध्ये दाखवताना किंवा त्रिबित दाखवताना. तर असे काय विषय आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी असा कॉलम द्यायला पाहिजे की तुम्ही रिव्हर्स करताय, तिकडे तुम्ही म्हणजे ऑप्शनली असं नाही कंपल्सरी ठेवलं पाहिजे की तुम्ही द्या माहिती की तुम्ही रिव्हर्सल कुठला करता. ज्या टॅक्सपेअरला वाटत असेल की आपल्याला डिपार्टमेंटकडून नंतर काय विचारलं जाऊ नये, त्यांना क्लॅरिटी यावी मी का करतोय हे रिव्हर्सल, तर हे होऊ शकतं. आता तरी काय असं त्रिबित मला भरता येत नाही की मी कशाकरता रिव्हर्स करतोय, आणि इथे पण मला देता येत नाही हे एवढं सोडलं तर की कशाकरता रिव्हर्स करतोय. आता त्यांना कसं होतंय की एकंदरीत ITC नाही अवेल केला, जो अवेल करू शकत होतो नाही अवेल केला. आता नाही अवेल केला म्हणजे मी वेळेत तर तो दिसतोय तिकडे की ITC आलाय, आता आलाय का नाही अवेल केला. आता केव्हा केव्हा हे लोक इन्व्हॉइसच देत नाही. पहिले काय होतं, जेवढे इन्व्हॉइस ताब्यात आलेत तेवढे भरून टाका, कोण 2A बघत नव्हतं. 2B मुळे ऑटोमेटिक व्हायला लागला. नंतर विचारलं अरे इतकं ITC दिसतोय हे, मग 2A तेव्हा काढायचे जसं 9 भरताना, तेव्हा 30 नोव्हेंबर निघून गेलाय. तेव्हा काय ऑक्टोबर होता तो निघून गेलाय, काही घेऊ शकत नाही ITC. महिन्याला जर 2A काढला आणि सांगितलं सप्लायरला की त्या रिसिपंट त्याच्या क्लायंटला रिटर्न भरणाऱ्यांनी की तुमच्याकडे 2A मध्ये समजा 100 रुपये येत दिसत आहेत आणि तुम्ही 90चे इन्व्हॉइस दिलेत, तर 10चा इन्व्हॉइस तुमचा हा इन्व्हॉइस नाहीये, तर तो बघून सांगेल ना की हा सप्लाय मी घेतला की नाही घेतलाय. एवढा वेळ कोणालाच नसतो. म्हणजे मी एक यादी पाठवतो ना, तर मला 3-3, 4-4 वेळा त्याला रिमाइंडर पाठवायला लागतं. मग ते 4 इन्व्हॉइस बाकी आहेत ना, 2 पाठवतील, 2 राहिले, परत त्यांना रिमाइंडर पाठवा, मग ते पाठवणार. ज्याच्याकडे 50 लोक असतील ते काय करतील, म्हणजे काम कमी होतं आणि हे रिमाइंडरमध्ये शक्ती खूप लावायला लागते.
समोरच्याला कायम दे रे दे रे दे रे असं करायला राहायला लागतं. म्हणजे काम करायचा त्रास कमी आहे आणि हे त्यांच्याकडून मागत राहायचं ना, हा त्रास जास्त आहे. त्यामुळे काम करताना एक जे कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस लागतो ना, तो कमी होतो. आणि जर का याची त्यांना माहिती आहे की 20 तारखेला हे जे थेबी भरणार आहे, ते 19 पर्यंत हे पाठवतच काम करत असतात. 14 तारखेला त्यांना टू बी आल्यानंतर कळतं की किती इनवॉइस दिसत आहेत. डेटा माझ्याकडे आलेला आहे किंवा इनवॉइस माझ्याकडे आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये 60% इनवॉइस मॅच होतात, 70% म्हणजे 30% इनवॉइस त्यांनी पाठवलेच नाही किंवा डेटा आहे परचेस एंटर केलाच नाही. 14 तारखेलाच मी सगळं काम करून त्यांना पाठवला डेटा किंवा ते इनवॉइस जेवढे आलेत पाठवले की एवढे इनवॉइस तुमचे कमी आहेत, हा पाठवतो. कधी आलं उत्तर? 14 तारखेला. 15, 16, 17, 18, 19 कामच नसतं, फक्त याचा रिमाइंडर पाठवत राहा. एखाद्याचा एक इनवॉइस जरी आणला तरी काम आणतं. मग तो आकडा फायनल झाला का मग कॅश भरायला असेल, मग कॅश कसा रिमाइंडर पाठवा, एवढी कॅश पाठवा मग रिटर्न भरतो, किंवा एवढं चलन भरलंय ते तुम्ही भरा, हा करतो. असे लोक आहेत. म्हणजे हे त्यांचं, याला प्राथमिकता नाही आहे. बिझनेस करायला प्रोडक्शन करायचं आहे प्राथमिकता, मार्केटिंग माल विकला गेला पाहिजे प्राथमिकता. इथे काय भरायचे ना टॅक्स, त्याचीच आहेत ना, भरू. 4 दिवस लेट भरले तर किती फाईन आहे? 50 रुपये पर डे करू. असं आहे. सगळं झाल्यानंतर उरतं हे, मग हे करतात. असं आहे सगळं. मग जो काम करणारा व्यक्ती असतो त्यामुळे भाव बिघडतो. त्यामुळे जरी असा फॉर्म जरी बनवला की इकडे सगळं द्या, तर जर का व्यवस्थित कमिशन असेल तर हे भरलं जाईल. तर एवढं सगळं करून एखादा व्यक्ती काम करतो, मग त्याला बिल पाठवतो, तर म्हणजे पैसे दे कामाचे, त्याकरता बरं 4 रिमाइंडर पाठवा, पैसे द्या म्हणून. कसं काम होईल मला सांगा? काय क्वालिटीचं काम होईल? लक्षात आलं? ऑप्शन काय? एक तर रिव्हर्स करा 3 वीक, दुसरा ऑप्शन काय? DRT 03 नी अमाऊंट भरा. या दोन्ही केसमध्ये डिपार्टमेंटला कसं कळणार की कॅपिटल गुड्सला एवढी भरली आहे? आपला फक्त मुद्दा एवढा. तुमच्यासाठी मी हा पॉईंट घेतला. मी तुम्हाला काल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 3 आर्टिकल पाठवले. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की त्यात ही चर्चा झालेली आहे की 42(2) आणि 44(6) या दोन्हीमध्ये एकाच साठी प्रोव्हिजन आहे. मग अशा केल्या तर केल्या आहेत ना, मग त्याच्यावरती चर्चा तर होणारच ना, की का असं करायचं? असं कधी असं का कधी नसताना एकच मार्ग असतो की ही लायबिलिटी या मार्गाने बघा. तुम्ही जो इन्व्हॉइस मानलाय ते हायर व्हॅल्यू आहे का 42(2) प्रमाणे हायर व्हॅल्यू आहे? तुम्ही का काढला 44(6) परत? का कन्फ्युजन क्रिएट केलं? मग जे कन्फ्युजन क्रिएट केलंय त्याची चर्चा झालेली आहे. तुम्ही असे आर्टिकल वाचाल तर तुम्हाला आणखी त्यांना क्लिअरिटी येते. आणि मग प्रश्न हा पडतो की हे भरतील पण आम्ही बघायचं कुठे? तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे. त्यांनी भरलंय की नाही भरलंय तुम्हाला कुठे कळणार? पहिली गोष्ट तुम्हाला पहिले हे बघायला लागेल की एखाद्या तुम्ही जेव्हा स्क्रुटिनी करताय तर त्याचे कॅपिटल गुड्स त्यांनी घेतले होते का, हे कुठे कळतात? ते त्रिवित्त कळत नाही. ITC कुठल्या गुड्सचा घेतोय हे त्रिवित्त कळत नाही. जर त्यांना तिकडे दाखवलं की 9ला की हे कॅपिटल गुड्स म्हणजे एवढे इनपुट सर्व्हिसेस गव्हर्नमेंट म्हणतं तुम्ही एकत्र दाखवायला चालेल. 3 आहेत ना, इनपुट सर्व्हिसेस आणि कॅपिटल गुड्स. ते त्यांनी असं केलंय, जेव्हा ते नोटिफिकेशन काढतात कशा प्रकारे दाखवायचं ते काही कॉलम त्यांनी ऑप्शन केले, हा कॉलम नाही भरला चालेल. आणि हा कॉलमवर त्यांनी काय सांगितलंय की इनपुट सर्व्हिसेस एकत्र भरा आकडा, कॅपिटल गुड्सचा आम्हाला वेगळा पाहिजे. का वेगळा पाहिजे? कारण की पुढे 18(6) प्रमाणे काय लायबिलिटी येते का हे बघण्याकरता. आणि कार वगैरे घेतली असेल तर त्याचा ITC रिव्हर्स केला की नाही हे पण मग टेबल 7ला कळलं पाहिजे, जो ब्लॉक क्रेडिट आहे. आला ब्लॉक क्रेडिट रिव्हर्स झालं पाहिजे ना. पण जेव्हा 3B मध्ये भरतो तेव्हा कळत नाही की 18चा रिव्हर्स, रूल 38चा रिव्हर्सल किती आहे, रूल 42चा किती आहे, रूल 43चा किती आहे, 17(5)चा किती आहे, त्याचा ब्रेकअप कुठे येतो? GSR 9 मधला टेबल 7ला. हे टेबल 7ला इथे डिटेल्स ऑफ ITC म्हणजे एकूण जो ITC आला त्याच्यामध्ये A to H रिव्हर्स किती झाला, हा जो आकडा आहे हा कुठला, हा मायनस होतो. हा जो आकडा आहे टोटल, हा आकडा वजा होतो आणि फायनली जो ITC अवेल केलाय तो हा आहे. हा आकडा कुठला आहे? हा रिव्हर्सल करण्यापूर्वीचा
आणि रिव्हर्स केल्यानंतर फायनली जो अवेल केलाय तेवढा त्याने अवेल केलाय. आणि जो अवेल केलाय 6 मध्ये परत 8 मध्ये काय येतं की 2B किंवा 2A ना किती आलं हे वरती येतं. पहिले 2A यायचा, या 23 2B केलाय. आता हे मी एवढं तुम्हाला सांगितलं, हे मी परत घेईन नंतर आणखी थोडंसं त्यामध्ये अजून काही पॉईंट सांगेन. पण आता तुम्हाला कसं झालंय आयडिया आली. आणि याच्यामध्ये आउटपुट टॅक्स आहे आणि जो टॅक्स भरायचा आहे त्यामध्ये आउटपुट टॅक्स आहे आणि RCM इथे टॅक्स भरायचा आहे. ॲज अ सप्लायर, ॲज अ रिसिपियंट टॅक्स भरायचा तो इथे. ओके, मी थोडं एकदा ऑब्झर्व केलं तर नंतर मग मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला समजायला सोपं जातं. पण एकदम बघायला जाल तरी काही कळणार नाही. आणि थोडं मी दाखवलं, आता तुम्ही थोडं बघू शकता आता. आणि इथे एकदम सप्लाय झालाय, नील रेटेड, झिरो रेटेड, हे सगळं ज्याच्यावर टॅक्स भरायला लागला नाही त्या फिगर इकडे हे GXL 1 मधून तिकडे येतात. 3BC याचं काय नाही आहे. GXL 1 मधून जे काय कॅटेगरी आहेत त्या इकडे दिलेल्या आहेत. आता जर माझा 3B टॅक्स जास्त भरला गेला असेल तर 3B आणि GXL 1 माझा मॅच होत नाही, काही प्रॉब्लेम होतो. त्या टॅक्स एक्सेस पे केलाय. माझ्याकडे एक सप्लायर आहे, तो काहीतरी करतो, मग तो इन्व्हॉइस चेंज करून टाकतो. त्याचं GXL 1 भरतो ज्यावेळेस त्यावेळेस लायबिलिटी वेगळी असते, 3B भरायला लायबिलिटी वेगळी असते. पण नंतर आम्ही त्याची क्रेडिट नोट टाकतो जेव्हा कळतं तेव्हा. कधी पण काही चेंज करतात. आणि आम्ही दर महिन्याला क्लोजिंग करतो, आम्हाला कळतं आउटपुट टॅक्स किती आहे, ITC किती आहे, दर महिन्याला क्लोज केलं का व्हॅल्यू ते 0 होतात. मी तुम्हाला ते जेव्हा दाखवीन कसं करतो मी अकाउंटिंग त्याचं तुम्हाला आयडिया येईल. बाकीची लोक तसं करत नाही. त्यामुळे त्यांना कळतच नाही मागच्या महिन्यात काय झालं. एप्रिल करून झाला का जून मग भरल्यानंतर मग परत एप्रिलला काय चेंज झाले त्यांना कळत नाही, मेला काय चेंज झाले त्यांना कळत नाही. आम्हाला ते कळतं. आमचा डेटा पण मी वेगळा ठेवतो. हा डेटा एप्रिलचा आहे, हा मेचा आहे, हा जूनचा आहे. आणि कधी काही बदल झाला मग आम्ही कम्पेअर करतो आणि आम्हाला कळतं की डेटा कुठे चेंज झाला आहे. तर त्यांना विचारतो की हा इन्व्हॉइस का चेंज केला. तुम्ही क्रेडिट नोट, डेबिट नोट कशाला दिले प्रोव्हिजन, ते ती वापरत नाही. त्यामुळे हे प्रॉब्लेम जे इकडे लोकल लेवलला जे फक्त डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतात ते कशाही इन्व्हॉइसमध्ये काही चेंज करतात. ते प्रॉपर ते बनवत नाही आणि त्यांना कोण सांगत नाही. येऊ पुढे आता असेसमेंटला. आता हे जे रिटर्न्स भरलेले गेलेले आहेत हे रिटर्न भरला. रिटर्न भरल्यानंतर आता आपण मंथली बघा, जर तुम्ही मोबाईल वापरत असाल, इलेक्ट्रिसिटी, प्रॉपर्टी टॅक्स, ओके, मंथली असो इयरली असो, मोबाईलचं बिल आलं, असं कधी आलं झालंय की तुम्ही बिल 400 रुपये भरलं, 100 अजून तुम्हाला भरायचे आहेत, 100 द्या, तुमचं बिल 500 होतं. आपण किती SMS केले, किती डेटा वापरला, कॉल केले, हे कोण मोजतं? सर्व्हिस प्रोव्हायडरला माहिती आहे, त्यांनी बिल पाठवलं. म्हणजे इथे सर्व्हिस प्रोव्हायडरकडे कंट्रोल आहे की युजर काय वापरतोय. सेम इलेक्ट्रिसिटी पण काय, ग्राहक काय वापरतोय, त्यांना युनिट माहिती आहे किती, मग त्याचा स्थिर आकार किती, इतर काय चार्जेस किती, हे सगळं मिळून बिल येतं. प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी कोणाची आहे, ओनर कोण आहे, प्रॉपर्टी कुठे लोकेट करते, मग नियमानुसार त्याला किती टॅक्स लागतो. एकदा का तो टॅक्सचं बिल पाठवलं आणि त्याने टॅक्स जमा केला त्यानंतर परत रिअसेसमेंट होत नाही ना. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स एकदाच होतं फक्त. ते कोण करतं? ज्यांच्याकडे टॅक्स पे करायचा आहे, ज्यांच्याकडे आपल्याला ही अमाऊंट पे करायची आहे ते करतात. गव्हर्नमेंट असो किंवा कुठली प्रायव्हेट कंपनी असो, ज्याच्याकडनं आपण सर्व्हिस घेतो किंवा ज्यांना आपण देणं लागतो ते आपल्याला सांगते एवढं तिथे देणं आहे. ते देणं दिलं का रिअसेसमेंट नाही. GST मध्ये पॉसिबल आहे का की प्रत्येक व्यापाऱ्याला जो टॅक्स भरायचा आहे तो गव्हर्नमेंट डिसाईड करेल, ठरवेल? पॉसिबल आहे का असं? म्हणजे जो तुम्ही
आउटवर्ड सप्लाय करता त्याच्यावरती आउटपुट टॅक्स किती होतो हे गव्हर्नमेंटला कळेल, पॉसिबल नाही. इनवर्ड सप्लाय जो घेतलाय त्याच्यावरती जो इनपुट टॅक्स आहे, आता ही सगळी इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट त्याच्या कंट्रोलमध्ये घेईल आणि मग बघेल आउटपुट टॅक्स किती आहे आणि इनपुट टॅक्स किती आहे, इनवर्ड सप्लाय किती आहे. हे पॉसिबल नाही ना. पुढे डिव्हाइस लावलं तर कळेल, काय पॉसिबल नाही ना असं. म्हणजे इथे काय करायला पाहिजे की जो कोण टॅक्स पेअर आहे त्याला सांगावं लागेल की तू बाबा रे इनवॉइस कसा बनवायचा, सेक्शन 31 प्रमाणे बनव. त्यामध्ये इनवॉइसमध्ये गुड्स परत आले, टॅक्स रेट चुकला, रेट रिवाइज झाला सप्लायचा, गुड्सचा, सर्व्हिसचा, तर काय बनव, डेबिट नोट, क्रेडिट नोट हे बनव. म्हणजे सेक्शन 31-34 प्रमाणे त्यांनी सप्लाय होईल त्यावेळेस इनवॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट बनवायचे. टाइम ऑफ सप्लाय प्रमाणे त्याच्यावर जो टॅक्स रेकॉर्ड झाला आहे तो कधी देणं आहे, ॲडव्हान्स असेल, रिव्हर्स चार्ज असेल, फॉरवर्ड चार्ज असेल, याप्रमाणे टॅक्स कधी देणं आहे. मग नॉर्मल सर्व्हिस आहे, कंटिन्युअस सर्व्हिस आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये जो सप्लाय केला आहे त्याचा टॅक्स कधी देणं लागतो हे त्यात ठरवलं आहे. आणि मग ती इन्फॉर्मेशन GSR 1 मध्ये सबमिट करा हे सांगितल्याशिवाय गव्हर्नमेंटकडे ती इन्फॉर्मेशन पोहोचू शकत नाही. म्हणजे राईट टाईम, योग्य वेळी योग्य प्रकारचा टॅक्स कलेक्ट झाला पाहिजे आणि तो गव्हर्नमेंटकडे त्याची माहिती पोहोचली पाहिजे आणि तो टॅक्स जमा झाला पाहिजे. याकरता काय केलं आहे, त्यांना एक फॉर्म दिला आहे, तो आहे आपला रिटर्न्स आपण ज्याला म्हणतो. त्यांना फॉर्म दिले की ह्याच्यामध्ये तुम्ही मला माहिती द्या, फक्त टॅक्स दिला का विषय संपला असं नाही, तुम्ही टॅक्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता याची आम्हाला थोडीफार डिटेलमध्ये थोडीफार समराईज इन्फॉर्मेशन पाहिजे. जसं B2B आहे, कम्प्लीट इन्फॉर्मेशन द्या. B2C आहे, समरी द्या. स्टेट वाईज, रेट वाईज काय करा, GSR 1 मध्ये माहिती दाखवा की आम्ही एवढाच अप्लाय केला आहे, राज्यामधला एवढा आहे, राज्याबाहेरचा एवढा आहे. ज्यांना ITC प्रोव्हाइड करायचं आहे त्यांची इनवॉइस नंबर, डेट वाईज सगळी इन्फॉर्मेशन आहे जी रिक्वायर्ड आहे. आणि बाकी B2C मध्ये फक्त एकूण टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्स रेट वाईज दिलं तर विषय संपला. आणि 3 मध्ये तर काय समरीच आहे. तर ही इन्फॉर्मेशन टॅक्सपेअरनी देण्यासाठी ही तरतूद केलेली आहे की तुम्ही काय करा, सप्लाय कराल तर त्याच्या अगोदर सर्व्हिसच्या केसमध्ये नंतर 30 दिवस 45 दिवस इनवॉइस बनवला पाहिजे. मग नॉर्मल सप्लाय, कंटिन्युअस सप्लाय, आणखीन ते जर रिटर्न बेसिसवर सप्लाय करतात, या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन त्या परिस्थितीमध्ये कसे इनवॉइस बनवायचे आणि मग त्याची लायबिलिटी कधी येते, टाइम ऑफ सप्लायमध्ये व्हॅल्यू काय असेल, कशी व्हॅल्यू डिसाईड करायची सेक्शन 15 मध्ये. आणि आणखीन काय, टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय, हे काय आहे टेक्निकल प्रोव्हिजन आहे. या प्रोव्हिजननुसार तो इनवॉइस बनवेल. म्हणजे ते त्याच्यावरती टॅक्स देणं आहे किंवा ITC घेणं आहे. मग ITC मध्ये काय दिलं आहे, डॉक्युमेंट तुमच्याकडे असला पाहिजे, तुम्ही ते गुड सर्व्हिस रिसिव्ह केलेले असले पाहिजे. मग कुठल्या अटी शर्तीप्रमाणे ITC अवेल करता येईल हे दिलं आहे. मग हे सगळं टेक्निकल प्रोव्हिजन विचारात घेऊन टॅक्सपेअरनी GSR 1 भरायचा, 3B भरायचा, त्याच्यामधले ITC रिव्हर्स करायचा, रिव्हर्स पण त्याने आपला आपण करायचा. म्हणजे हे सगळं जे आहे हे टॅक्सपेअर हा व्यवस्थित करेल त्याच्यावरती विश्वास दाखवून गव्हर्नमेंटला करणं भाग आहे. पण गव्हर्नमेंटचा खरंच विश्वास आहे का आणि विश्वास ठेवण्यासारखे सगळे लोक असतात का, याचं उत्तर नाही. पण इथे काय करायला लागतंय, मजबुरी आहे गव्हर्नमेंटची की त्यांना सांगितलंय की तुम्ही काय करा, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स हे स्वतः करा, स्वतःहून त्यांना करायचं. सेक्शन 59 काय आहे, सेल्फ असेसमेंट. असेसमेंटचा अर्थ असा होतो की डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, तुम्ही टॅक्स किती देणं लागता. पण फायनली आकडा भरायचा नाही, पहिले GSR 1 तुम्ही भरा, तुमची लायबिलिटी किती आहे ते आम्हाला कळू द्या, कशा प्रकारे B2B, B2C, इंटरस्टेट, एक्सपोर्ट, डीम एक्सपोर्ट, सेज, हे सगळं कळतं. GSR 1 मध्ये हे सगळं येतं. ज्यावेळेस GSR 1 भरला जात असतो ॲट रेकॉर्ड मी ते म्हटलं
ही जी इन्व्हॉइसची इन्फॉर्मेशन आहे ते वरती बघा डीम एक्सपोर्ट आहे, हे टिक केलं तर कळतं डीम एक्सपोर्ट आहे. इथे मी नंबर टाकीन त्यावेळेस हे ॲक्टिव्ह होईल, हे जे आहे ते स्पेशल इकॉनॉमिक झोनचं. ओके, इथे मी इन्व्हॉइस टाकतोय, त्याचा रिसिव्ह पेडला टॅक्स भरायचा आहे, तर रिव्हर्स चार्जला क्लिक करीन. इथे कळतं आउटवर्ड सप्लाय होतोय तो नॉर्मल सप्लाय आहे का डीम एक्सपोर्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, हे वेगवेगळ्या प्रकार विशिष्ट प्रकारचा सप्लाय होतोय हे कळतं याच्यावरनं. स्क्रुटिनी करण्याला हे सगळं बघितल्यानंतर कळू शकतं की हा कुठल्या प्रकारचा सप्लाय कुठे. तुम्ही जेव्हा डीम एक्सपोर्टचा रिफंड काढायला जाल त्यावेळेस GSR 1 मध्ये डीम एक्सपोर्ट दाखवला आहे का त्यांनी, हे बघताय. तर सेल्फ असेसमेंट याच्यावरती फार बोलण्यासारखं काहीच नाही, तुम्हाला मी बॅकग्राऊंड सांगितलं फक्त की सेल्फ असेसमेंटचा अर्थ असा होतो, असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर धिस ऍक्ट अँड इन्क्लूड्स सेल्फ असेसमेंट, रीअसेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट आणि बेस जजमेंट असेसमेंट. असेसमेंटचा अर्थ काय होतो, टॅक्स डिटरमाइन करायचा, म्हणजे कशा प्रकारे टॅक्स द्यायचा आहे किंवा किती टॅक्स द्यायचा आहे हे ठरवायचं. आता सेल्फ असेसमेंट कोण करतो, सेक्शन 59 मध्ये हे टॅक्स पेअर करतो आणि टॅक्स ऑथॉरिटी जे आहे त्या प्रोव्हिजनल असेसमेंट करणार, समरी असेसमेंट, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न आणि बेस जजमेंट असेसमेंट नॉन फायलरसाठी आणि अनरजिस्टर्ड पर्सनसाठी. आता टॅक्स प्रॉपरली जमा झाला पाहिजे याची काळजी घेण्यासाठी हे सेक्शन आहे. एक म्हणजे पहिले गव्हर्नमेंटची मजबुरी आहे की टॅक्स पेअरला सांगावं लागेल की तुम्ही तुमचा टॅक्स डिटरमाइन करून भरा. टेक्निकल तरतुदी विचारात घेऊन सप्लाय आहे की नाही आहे, सेक्शन 7 मध्ये बघा. 8 मध्ये मिक्स्ड आणि कंपोजिट सप्लाय असेल तर त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट द्या. 9 मध्ये फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, ECO चार्ज आहे. 10 मध्ये कंपोजिशन दिलेलं आहे. 11 मध्ये एक्झम्पशन असतील तर त्या ते घेऊ शकतात. आणि 12-13 टाइम ऑफ सप्लाय. 14 मध्ये टॅक्स रेट चेंज झाला तर मग कशा प्रकारे पहिले 12ला 18 झाला, 18ला 12ला, पण त्यात कुठला टाकट घ्यायचा हे दिलंय. 15 मध्ये व्हॅल्युएशन आहे. 16, 17, 18 मध्ये आपण बघितलं की ITC आहे. जॉब वर्क आणि ILT करता मग 19, 20, 21 आहे. आणि 22 ते 30 रजिस्ट्रेशन आहे. 31 ते 34 इनवॉइस, 35-36 अकाउंट रेकॉर्ड्स आणि 37 ते 48 रिटर्न्स आहे. आणि 49-50 पुढे मग पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट आणि TDS TCS. आणि मग पुढे 54 पासून 58 पर्यंत रिफंड आहे. आता हे सेक्शन तुम्हाला लक्षात आलं की हे टेक्निकल आहे आणि त्याच्याप्रमाणे काम झालंय की नाही हे बघणं तुमचं स्क्रुटिनी मधलं काम आहे. आता स्क्रुटिनी जसा सेल्फ असेस केलाय, सेल्फ असेस ज्याने केलाय तो रिटर्न बरोबर आहे की नाही हे बघण्याचं काम सेक्शन 61 प्रमाणे इथे होणार. आता ह्या 61 मध्ये तुम्ही जेव्हा याल स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, याच्यामध्ये 61 मध्ये काय डिस्क्रिपन्सीज काही अशी तफावत सापडले की लक्षात आली तर जसं पहिले काय व्हायचं ऑटोमॅटिक व्हायचं नाही. 1 आणि 3 फरक आहे. अशा काही विषय असतील डिस्क्रिपन्सीज टू बी इन्फॉर्म अँड एक्सप्लेनेशन टू बी सॉल्व, हे त्याला मी विचारायचं. एक्सप्लेनेशन फाउंड ॲक्सेप्टेबल, नो फर्दर ॲक्शन. आणि एक्सप्लेनेशन नॉट फाउंड मग पुढे ऑडिट, इन्स्पेक्शन किंवा नोटीस बाय PO. म्हणजे इथेच जर का काही भरली माहिती मी पण सांगितलं की 18 मध्ये लायबिलिटी असेल पण ती कळत नाहीये, तर एकदम कळत नाही तुम्हाला कळणार कसं काय डिपार्टमेंटला, मग त्याला विचारा. मग इथे त्याचा स्क्रुटिनी केलेली आहे, क्लिअरिटी नाही आहे, तर या प्रकारे त्याला एक्सप्लेनेशन तो देऊ शकतो. मग आता याच्याकरता नोटीस देणं, रिप्लाय घेणं त्याचा हे सगळं आलं. मग या 99(1) रूलमध्ये इश्यू ऑफ नोटीस फॉर इंटिमेशन, मग रिप्लाय टू नोटीस आणि मग पुढे ॲक्सेप्ट ऑफ ऑर्डर, हे सगळं प्रोसिजर आहे. आता स्क्रुटिनी करायची आहे. The PO may scrutinize the return and related particulars. याची पॉवर कुठे 61(1) मध्ये furnish the registered person to verify the correctness of the return. रिटर्न बरोबर भरलं की नाही and inform him of the discrepancies noticed if any in such manner as may be prescribed. आता प्रोसिजर कशी जाईल, मग रूलमध्ये जाईल. मग याचा रूल काय सांगतो की इश्यू ऑफ नोटीस फॉर
intimation discrepancies in the return after scrutiny. आता where any return furnished by a registered person is selected for scrutiny, म्हणजे याचा अर्थ असा होतो की सगळे रिटर्न काय स्क्रुटिनी केले जाऊ शकत नाहीत. मग ठरवायला लागेल डिपार्टमेंटला की आपल्याकडे समजा 80,000 तुमच्या रिजनमध्ये समजा एक 25,000 टॅक्स पेअर असतील, हे तुमच्या डिपार्टमेंट की तुमच्या एकंदरीत त्याच्यामध्ये जे JC असेल त्याच्या खाली बरोबर आहे काय असतील, त्यात तुम्ही असाल की बा आपल्याकडे किती आले, 10,000 आलेत, 5,000 आलेत, त्यातले आपण किती करायचे बरोबर आहे ना. प्रत्येक ऑफिसरच्या अंडर काय एरिया असतो आणि काय असे रिटर्न असतात ना, तर त्यातले त्यांना ठरवायचं आहे की आपण किती करायचे याच्यामध्ये. तर गव्हर्नमेंट कोर्टात येईल की प्रत्येकाने बाबा 30% तरी करा, 40% तरी करा, 100% तरी करू शकत नाही, तेवढा वेळ नाही, तेवढा मॅनपॉवर नाही. मग त्यातून सिलेक्ट होईल, सिलेक्टेड फॉर स्क्रुटिनी द PO shall scrutinize the same in accordance with the provisions of section 61 with reference to the information available. आता इन्फॉर्मेशन कुठली उपलब्ध आहे, GSTR 1, GSTR 3B, GSTR 9, E-way बिल, या व्यतिरिक्त काय एक जनरेशन डिटेल्स भरलेले असतात तेव्हा तिथे माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट जे ट्रान्सपोर्टर आहे, वेअर हाऊस आहे, ट्रान्सपोर्टरने कोणाचे गुड्स घेऊन गेले, कुठना कुठे नेले, ती माहिती E-way बिलने येते बरोबर आहे. E-way बिलमधून हे कळतं की गुड्स कुठना कुठे नेले, जी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडे अवेलेबल आहे त्याच्या आधारावरती काय होईल. आता E-way बिल असं आहे की जर एखाद्याने E-way बिल माझ्या नावाने बनवलं आणि तो माल मी घेत नाहीये तर मी रिजेक्ट केलं पाहिजे. ते E-way बिल पोर्टलला जाऊन मी रिजेक्ट नाही केलं तर डीम टू बी ॲक्सेप्ट आहे. मी जर का तो माल घेतलेला नाहीये, मी रिजेक्ट केलेलं नाहीये, तर तिथे गव्हर्नमेंटला काय दिसणार, डिपार्टमेंटला काय दिसणार की हा माल यांनी रिसिव्ह केलेला आहे. मला विचारणार की तुम्ही हे विकलं कुठे, तो माल तुम्ही घेतला तो विकला कुठे, तुम्ही तो दिसत नाही कुठे सापल्यामध्ये, म्हणजे स्टॉकमध्ये आहे का. He shall issue a notice to the said person in GST ASMT 10. तर यातले ASMT 1 ते 9 आहेत ना, ते प्रोव्हिजनल रिटर्न्स करता दिलेले आहेत. 1 ते 9 कुठे गेले, वरती येऊन बघाल मी तो प्रोव्हिजनल रिटर्न, यात 1 ते 9 ASMT गेले. विषय वेगळा आहे प्रोव्हिजनल रिटर्न. प्रोव्हिजनल रिटर्नचा विषय असा आहे की समजा एखाद्याला एक वर्क कॉन्ट्रॅक्ट तो करतोय, तो वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी वर्क कॉन्ट्रॅक्ट केली जातात, तर कुठे रेट 12%, कुठे रेट 18%, आणि त्याला क्लिअर नाही आहे की आपल्याला रेट 12% असेल का 18% असेल. तर तो विचारतो मग कमिशनरला की मी 12% रेट घेऊ का 18 घेऊ, मला क्लिअर नाही आहे. मग त्याला सांगितलं जातं की ठीक आहे, तू आता 12%नी काय कर, इनवॉइस बनव आणि आम्ही त्याची कायद्यानुसार 18 लागेल का 12 लागेल बघतो. ओके, मग हा जो 12% तो भरतोय तो प्रोव्हिजनली भरतोय, फायनली काय असेल त्याचं हे नंतर बघितलं जाईल. मग त्याकरता जी प्रोसिजर आहे ती ही आहे, त्यात 1 ते 9 असे फॉर्म जातात. प्रोव्हिजनल रिटर्न हे पण रोजचं नाही आहे, स्क्रुटिनी तुमचं रोजचं आहे, म्हणून मी हे थोडं आता स्किप केलं आहे टाइम बिंग आणि तुम्हाला स्क्रुटिनीवरती आणलं. त्याच्यात पगार एक स्क्रुटिनी करण्याला कळलं कुठेतरी त्यांनी टॅक्स बरोबर भरायला नाही आहे असं दिसून येत आहे प्रथमदर्शनी, त्याला विचारलं जाईल. इन्फॉर्मिंग हिम ऑफ सच डिस्क्रिपन्सी अँड सीकिंग हिज एक्सप्लेनेशन देअर टू within such time not exceeding 30 days from the date of service of the notice or such further period as may be permitted by him, and also where possible quantifying the amount of tax, किती tax, interest आणि in an amount payable in relation to such discrepancy. तो टॅक्स देणं लागत असावा अशा प्रकारे जर का त्या दिसत असेल तर तेवढी लायबिलिटी त्याची कशी येते, काय येते, हे डिपार्टमेंटच्या कडे असलेल्या माहितीप्रमाणे ठरतंय. हे सगळं लक्षात घेऊन, म्हणजे हा टॅक्स देणं लागतोच आहे हे जर कन्फर्म असेल तरच हे काढायचं. कारण ह्यात पण कसं आहे, जर का काय टॅक्स निघालाच नाही तर टाइम वेस्ट झाला तेवढा. त्यामुळे सिलेक्टेड केस काढल्या त्याच्यामध्ये सिलेक्टेड अशा प्रकारचं माहिती काढायची की जिकडे तो टॅक्स देणं राहून दे त्याचं,
चुकून राहिलं की त्यांनी मुद्दामून टॅक्स दिलेला नाही, अशाला ही नोटीस पाठवायची. मग तो रिप्लाय करेल, रजिस्टर्ड पर्सन मे ॲक्सेप्ट द डिस्क्रिपन्सी. जर तो ॲक्सेप्ट करतो तर त्याला टॅक्स द्यावा लागणार. मग टॅक्स किती द्यावा लागतोय तर तुम्ही काढून दिलेलं त्याला. Notice issued under Rule 99(1) and pay the tax, interest and any other amount arising from the discrepancy and inform the same. आता तुम्ही याचा जर का हे बघाल, फॉर्म काढून बघाल त्याची, तुमच्याकडे असं एक काम चालत असेल तर तुम्हाला रेडी फॉर्म मिळणार आहे. त्यात काय काढलंय, कोणी काय काढलंय, तर तुम्ही स्टडी करायला पाहिजे. तुम्ही स्टडी कराल म्हणजे हे सगळं जे आहे तुम्हाला इथं बेसिक कळलं तर हे काम तुम्हाला करता यायला पाहिजे. ह्यानुसार तुम्ही तयारी करा. हे एक बघाल प्रोव्हिजनल असेसमेंट 1 ते 9. Notice for intimation discrepancy. This is to inform that during scrutiny of the return for the tax period referred to above, the following discrepancies have been noticed. मग काय आली, कशा प्रकारे आली, तुम्हाला माहिती कुठून ती मिळाली, हे सगळं तुम्ही दिलं इकडे. तर त्यानुसार त्याला उत्तर द्यायचं. तर उत्तर देईल डिस्क्रिपन्सी सिरियल नंबर 1, 2, 3, 4 तुम्ही ज्या काढल्या असेल या डेटची ही असं आहे. मग त्याप्रमाणे अमाऊंट ॲडमिटेड शक्यता आहे की तो तुम्ही 4 क्वेरीज काढल्या, 2 ॲक्सेप्ट करेल, 2 रिजेक्ट करेल. मग जर तो ॲक्सेप्ट करतो तर त्या टॅक्स तो भरेल आणि ज्या त्याला मान्य नाही आहे त्याबद्दल तो एक्सप्लेनेशन देईल की मला का मान्य नाही. आता ह्याच्यामध्ये हे केल्यानंतर जर का त्यांनी जो जेवढा टॅक्स मान्य केला आहे तेवढा भरला आहे आणि 2 क्वेरीज ज्या त्यांनी कुठल्या परिस्थितीत तो टॅक्स तुम्हाला वाटतं की मी द्यावा तो चुकीचा आहे, जर का हे मान्य झालं पीओला, ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ रिप्लाय अगेन्स्ट द नोटीस इश्यूड अंडर सेक्शन 61. इथे हा विषय संपेल. युअर रिप्लाय हॅज बीन फाउंड टू बी सॅटिस्फॅक्टरी अँड नो फर्दर ॲक्शन इज रिक्वायर्ड टू बी टेकन. आता 10 काढला, 11 काढला आणि जर का ॲक्शन ह्याच्यावरती काय घ्यायची की नाही घ्यायची, जर का ॲक्शन नाही घ्यायची तर हा रिप्लाय करणं गरजेचं आहे ना. पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की हा रिप्लाय करतच नाहीत. हा पण आहे. म्हणजे मी यूट्यूबला व्हिडिओ बघतो त्यात बरेच लोक असे सांगतात की आम्हाला हे आलेलं आहे पण आम्हाला माहिती नाही की त्यांनी ॲक्सेप्ट केलं की नाही केलं. डिपार्टमेंटनी ॲक्सेप्ट केलं आहे आमचा रिप्लाय की नाही केला माहिती नाही. म्हणजे याच्या पुढे डिमांड नोटीस वगैरे पाठवेल का. इथे फक्त काय कम्युनिकेशन आहे. इतका टॅक्स तुम्ही देणं लागताय, जर म्हणाल तर भरा, मला मान्य नाही, मी रिप्लाय केलाय म्हणजे माझ्याकडून विषय संपला ना. आता डिपार्टमेंटकडनं विषय संपला की नाही संपलाय. जर 12 पाठवला तरच संपलाय आणि 12 नाही पाठवला तर पुढे त्यांनी पुढच्या ॲक्शन काय डिपार्टमेंटकडे तुम्ही आता इन्स्पेक्शन करा, ऑडिट करा. हे आहे ना. म्हणजे जी माहिती तुम्हाला वरच्यावर दिसते ती जर तुम्हाला योग्य वाटत असेल या इन्स्पेक्शनला. म्हणजे पुढे इन्स्पेक्शन ते करणार आहेत किंवा ऑडिट करणार आहेत याचा डिसिजन त्यांनी घेतला की नाही घेतलाय. जर 12 मध्ये ॲक्सेप्ट नाही आहे तर हे लगेच डिसिजन पुढचं त्यांनी घ्यायला पाहिजे. पण हे 12 केव्हा पाठवला जातो जेव्हा तो ॲक्सेप्ट आहे. जर नाही आला, इथे हे नाही आहे की तुमचं आम्हाला मान्य नाही असं कम्युनिकेशन नाही दिसत आहे. मान्य आहे ते पाठवलं पाहिजे, पण मान्य नाही आहे, अमान्य आहे तर पुढे मी काय करणार हे काय इथे दिसत नाही क्लिअर त्याच्यामध्ये. समजलं ना काय. आता कसं होतं की मला जेवढं दिसतंय किंवा मला जेवढं इतर लोकांच्या व्हिडिओमधून मी ऐकतो की त्यांच्या केसेसचं काय झालं कसं झालं, मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही, मी याच्यामध्ये प्रॅक्टिस करत नाही. तरी पण इतर लोक जे प्रॅक्टिस करतात त्यांच्या अनुभवावरून मी काही गोष्टी समजतो आणि त्या तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही ॲक्च्युली प्रॅक्टिकल साईडला आहात तर तुम्हाला तुमच्या जबाबदारीमध्ये कशा प्रकारे काय करायचं तुम्ही ठरवा तुमचं. ओके. माझ्या पद्धतीने मी माझा प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय. In case the explanation is found acceptable, the registered person shall be informed accordingly and no further action shall be taken in this regard. या प्रकारे होईल. आता हे जे स्क्रुटिनी केली जाते
एक्सप्लेनेशन नॉट फाउंड एक्सेप्ट 3 काय म्हणतो, नॉट फाउंड ॲक्सेप्टेबल. मग पुढे ऑडिट, इन्स्पेक्शन, नोटीस बाय PO. म्हणजे जर त्यांना कन्फर्म आहे की हे आपण डिमांड घेणं लागतोच आहे, तर ते 73, 74, आता नवीन आलाय 74A प्रमाणे ॲक्शन लगेच घेतील. जरुरी नाही की इन्स्पेक्शन किंवा ऑडिट केलंच पाहिजे. त्यांच्याकडे अशा प्रकारे कॉन्क्रीट जर का प्रूफ असेल तर ते इमिजिएटली काय करतील, आम्ही प्रूव्ह करू शकतो की तुम्ही देणं लागताय. 73, 74 प्रमाणे त्यांना डिमांड ऑर्डर पाठवली जाईल. ओके, आलं लक्षात. तर हे in case no satisfactory explanation is furnished within a period of 30 days of being informed by the PO or such further period as may be permitted by him or where registered person after accepting the discrepancies. So accept पण करेल but fails to take the corrective measure in his return for the month in which the discrepancy is accepted, the PO may initiate appropriate action. 65, 66 पुढे म्हणजे काय करतील, ऑडिट किंवा इन्स्पेक्शन करू शकतात. 65 मध्ये ऑडिट आहे, 67 इन्स्पेक्शन आहे, करू शकतात. किंवा मग डायरेक्टली प्रोसीड टू डिटरमाइन द टॅक्स किती आहे आणि त्याला डिमांड मग नोटीस पुढे पाठवू शकतात. 65 ऑडिट बाय ऑथॉरिटीज, 66 स्पेशल ऑडिट, 67 पॉवर ऑफ इन्स्पेक्शन सीझर, 73, 74, 74A हे डिमांड आहे. क्लिअर नाही एवढं. आता हे जे काय स्क्रुटिनी करायची आहे याच्याकरता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय असावी याच्यासाठी CBICने काय काढलं होतं, एक सर्क्युलर काढलं होतं. या सर्क्युलरप्रमाणे कुठले कुठले तुमच्याकडे पॅरा असतील तसे पॅरामीटर चेक करा. ते पॅरामीटर त्याने काय दिले होते की मिसमॅच इन टॅक्स लायबिलिटी. तर हे GSR 1 मध्ये काय दाखवलं आहे, 3B काय दाखवलं आहे, 3B मंथली रिटर्न, GSR 1 मध्ये काय दाखवलं चेक करा. ऑटो पॉप्युलेट ज्या वेळेस होत नव्हतं त्यावेळेस रिटर्न भरणारे लोक, म्हणजे आत्ता तुम्ही जर CGST भराल तर तेवढाच AGST येईल ना. हे CGST वेगळा भरायचे आणि AGST वेगळा भरायचे. इतक्या टायपिंग मिस्टेक किंवा अशा गोष्टी करायच्या. आता टाईप केला मी CGST तर AGST आपोआप येतो आउटपुटमध्ये, कारण तो सेमच असणार ना. ह्यात पण लोकांनी मिस्टेक केलेले आहेत आणि अननेसेसरी काम वाढलं डिपार्टमेंटसमोर. ऑटो पॉप्युलेट केल्यामुळे काय होतं की असे जे तणावाखाली कामं करणारे लोक आहेत दिवसभर तेच काम करून कुठे ना कुठे मागे पुढे मॅन्युअल जिकडे इंटरव्हेन्शन आलं, इकडे मानवी हस्तक्षेप आला, तिकडे 5-4-4-5 होतो. किंवा कीबोर्डला असे आकडे वापरतोय 8 आणि 5 वरती खाली आहेत, मी 5 दाबतो आणि 8 येतो, 8च्या ऐवजी 5 येतो, असं होतं. त्यातनं ज्या मिस्टेक होतात त्या जितक्या टाळता येतील तेवढं त्यांनी ऑटो पॉप्युलेटमधनं हे सगळं करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून अननेसेसरी टायपिंग मिस्टेकमुळे डिस्क्रिपन्सी येऊ नये. दुसरा मिसमॅच इन लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ इनवर्ड सप्लाय. ओके, जो इकडे D मध्ये काय येतो ITC. याचा ITC केव्हा घेतला जाईल, जेव्हा लायबिलिटी पे करतील. ओके, लायबिलिटी पे केली, इनवर्ड सप्लाईज इथे पे करायचं. आता इथे पहिले कॅश भरायला लागते आणि मग कॅश भरून, म्हणजे जसं मी फॉरवर्ड चार्जमध्ये काय करतो, सप्लायरला टॅक्स देतो, सप्लायर जमा करतो, तो जमा करतो कॅशने किंवा क्रेडिटनी, पण मी सप्लायरला कॅश दिली ना, मग मला मिळतं. सेम रिव्हर्स चार्जला काय, माझ्या क्रेडिटला किती पण अमाऊंट असो कॅश भरा पहिले, म्हणजे आणखीन क्रेडिट वाढेल ना, आणि मग तुम्ही काय करू शकता, त्याचा क्रेडिट घेऊ शकता. त्याला RCA मध्ये टॅक्स भरायचा आहे तो का वाटतो, अरे आपला क्रेडिट आहे ना, क्रेडिटनी तुम्ही आउटपुट टॅक्सची लायबिलिटी भरू शकता. इनवर्ड सप्लाय तुम्हाला लायबिलिटी भरायची ती पहिले भरा कॅशमध्ये, आणि मग हे समजत नाही लोकांना. आता जे रेंट आहे बघा, कमर्शियल रेंटवरती काय आलं, आता रिव्हर्स चार्जमध्ये GST आलं. आता मी ऑक्टोबरपासून आलेलं आहे, तर माझ्याकडे काय केस आहेत, त्याला मी सांगतो की अरे भरायचं, आपला ITC आहे ना, त्यातनं भरा. तुझा ITC कशामुळे आला आहे, फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कोणी घेतला, सप्लायरने. तू सप्लायरला NEFT RTGS केलं की नाही, केलं, मग ती अमाऊंट जमा झाली त्याच्याकडे. सेम तुला RCA मध्ये हा जो रेंट भरायचा आहे पहिले कॅश भर, तुझे क्रेडिट पडू आहे तिकडे, ते अजून वाढेल तर वाढेल म्हटलं. आपल्याला क्रेडिटचा काय उपयोग नाही आहे म्हटलं, गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे म्हणून त्यांनी प्रोव्हिजन आणले, त्रास द्यायला आणलेला नाही आपल्याला. समजलं ना काय.
त्यामुळे इथे अशा प्रकारे तुम्हाला डी मध्ये दिसेल की त्यांनी लायबिलिटी दाखवले की नाही दाखवले. आता हे जे कमर्शियल रेंट्स आहे, तुम्ही हा डी कॉलम बघाल, डिपार्टमेंटचे डॉक्युमेंट आहेत प्रत्येक रजिस्टर्ड पर्सनचे. त्यातनं हे कळतं कोणाचा प्रिमायसेस स्वतःचा आहे, कोणाचा भाड्याचा आहे. ज्याचा प्रिमायसेस भाड्याने आहे तो या डी मध्ये टॅक्स दाखवतो की नाही दाखवतोय. ऑक्टोबर 10 ऑक्टोबरपासून ही प्रोविजन लागू झाली की अनरजिस्टर्ड पर्सन कडून जर का एखाद्याने कमर्शियल पर्पजसाठी जागा घेतली असेल, रेंट भरतोय, कसलं शॉप, ऑफिस, गोडाऊन, फॅक्टरी, ही भाड्याने आहे, तर आर्थिकमध्ये टॅक्स द्या. आता त्या जर फॅक्टरीचं भाडं 1 लाख आहे तर वर्षाला 12 लाखच होतात ना. त्यामुळे फॉरवर्ड चार्ज व्हॅल्युएशन घेण्याची गरज नाही. जर माझा वेअर हाऊसला माल असेल तर वेअर हाऊसमध्ये लाखोचा टर्नओव्हर महिन्याला आहे. वेअर हाऊस हा काय 20 लाख टर्नओव्हर गेल्यामुळे रजिस्टर्ड जीएसटी मध्ये, त्यामुळे तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेतो. पण जे छोटे मोठे शॉप आहेत ज्यांचं भाडं 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, त्यांचे वर्षाला 20 लाख क्रॉस होत नाही, हे लक्षात घ्या. आता लॉ मेकरच्या हे लक्षात आलं की गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जर का वाढवायचा असेल तर जो माणूस 80,000 शॉपचं भाडं देतोय आणि तो 2-3 लाख रुपये कमवतोय महिन्याला, लक्षात घ्या. 2 लाख भाडं देतोय म्हणजे 24 लाख जर भाडं आहे तर फॉरवर्ड चार्ज तो भरेल ना. पण जर कमी भाडं आहे, 20 लाख होत नाही म्हणून फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट होत नाही, तर आपण उलट ह्याच्यावर टाकू की तुम्ही 80,000 भाडं भरताय प्लस रिव्हर्स चार्जमध्ये पण काय द्या, टॅक्स द्या. आलं लक्षात. टॅक्स जमा करायचा आहे, ज्यांना क्रेडिट घ्यायचे ते क्रेडिट घेतील, क्रेडिट त्यांना घेऊ दे. पण हॉटेलला क्रेडिट मिळत नाही. हॉटेल जर भाड्याने असेल तर हॉटेलवाल्यांना अगोदरच क्रेडिट नाही, हा पहिला प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही. आता RCF मध्ये हॉटेलने टॅक्स भरला तर गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला की नाही वाढला. तर असे किती बिझनेस आहेत जिकडून रेव्हेन्यू वाढू शकतो. बरेचशा बिझनेसला टॅक्स भरून ते क्रेडिट घेणार आहेत, पण बरेचसे बिझनेस असे आहेत की ज्यांना नुकसान होणार आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला फायदा होणार आहे, रेव्हेन्यू वाढणार आहे. मग तुमच्या स्क्रुटिनीमध्ये हा पॉईंट येईल की डी मध्ये त्यांनी RCF मध्ये टॅक्स भरला की नाही भरला. आता मला यांनी विचारलंय का आपण नाही भरला तर काय होईल. बोलो जे4 नाही भरू, स्क्रुटिनी होईल तुमची कधी, मग तिकडे डी मध्ये तुम्ही टॅक्स भरलेला नाही, 2 वर्षानंतर गव्हर्नमेंटला कळेल, मग ते बोलतील तुम्हाला टॅक्स भरा. आता तुम्हाला मी अजून एक ह्याच्यामधला कनेक्टिंग पॉईंट सांगतो. छोटी अमेंडमेंट केली गव्हर्नमेंटनी, पण त्याच्या मागे बघा काय. एक नोव्हेंबर पासून हा रूल आला, म्हणजे ऑक्टोबर 10ला काय केलं यांनी, अनरजिस्टर्ड पर्सन कडून जर का कमर्शियल प्रॉपर्टी, इमोबल प्रॉपर्टी वापरत असाल तर RCF मध्ये टॅक्स भरायला सांगितलं. आता जो टॅक्स भरायचा आहे त्याचा इनवॉइस कधी बनवायचा, जो टॅक्स भरायचा आहे वेअर अँड इनवॉइस. (31)(3)(f) काय सांगतो बघा. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन 1 आणि 2, म्हणजे नॉर्मल इनवॉइस गुड्सचा किंवा सर्व्हिसचा, हे 1 आणि 2 मध्ये. रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स 9(3), ही 9(3) मध्ये एंट्री आहे. कमर्शियल रेंट ही 3B दाखवायची कुठे, 3.1.d. आता आपण जो पॅरामीटर बघतोय इकडे लक्षात घ्या, हा जो बघतोय मी ह्याच्याविषयीच बोलतोय. कुठला हा पॉईंट जेव्हा येईल तेव्हा ऑडिट किंवा स्टुडंट किंवा इन्स्पेक्शन काही असो, तिकडे जाऊन डिपार्टमेंटला आपला हस्तक्षेप करायचा आहे. तिकडे त्यांना हा बघायचं आहे की ह्या तरतुदीप्रमाणे त्यांनी विदिन अ पिरियड ऑफ मे प्रिस्क्राईब 47A बनवला. हा या प्रकारे नव्हता पहिले, 47A नव्हता पहिले. इश्यू अँड इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ रिसिव्ड बाय हिम फ्रॉम द सप्लायर हु इज नॉट रजिस्टर्ड ऑन द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स. आता आपली काही सर्व्हिसची आहे, कमर्शियल रेंट सर्व्हिसची आहे, सर्व्हिस घेतली कोणाकडनं घेतली, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतली, तर इनवॉइस जनरेट करायचा आहे. हा इनवॉइस जनरेट करायचा आहे. 31(3)(f) मध्ये प्रोविजन आहे की 31(3)(f) मध्ये वेअर अन इनवॉइस रेफर टू इन रूल 46 इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड अंडर सेक्शन 33F बाय रजिस्टर्ड पर्सन
म्हणजे मी सप्लाय घेतोय म्हणून मीच इनवॉइस बनवतो, याला आपण काय म्हणणार? सेल्फ इनवॉइस. हु इज लायबल टू पे, याच्यावरती रेकॉर्ड होईल की 9(3) प्रमाणे जी सर्व्हिस घेतली आहे त्यावरती टॅक्स किती भरायचा आहे. ही शॅल इश्यू द सेड इनवॉइस विदिन पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द सेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आपल्या केस इनवॉइस बनवला 30 दिवसामध्ये, म्हणजे इनवॉइस नाही बनवला तर इनवॉइस तुम्ही बनवायला पाहिजे एवढा 30 दिवसामध्ये. म्हणजे पहिला डिफॉल्ट काय? इनवॉइस नाही बनवला. म्हणजे एखादी जर का तरतुदीप्रमाणे काम नाही केलं तर तिकडे पेनल्टी प्रोव्हिजन आहे परत. म्हणजे हे इनवॉइस बनवतील, टॅक्स नाही भरला, स्क्रुटिनी आली वगैरे, तुम्ही त्यांना पाठवाल की ACMT 10 मध्ये तुम्ही हे भरलेलं नाही, हा टॅक्स तुम्ही देणं लागता. काय करणार ते लोक? ॲक्सेप्ट करणं हे त्याला पर्याय काय? ते आम्हाला दिसतंय की ह्या नियमाप्रमाणे, या नोटिफिकेशनप्रमाणे तुम्हाला RCमध्ये टॅक्स द्यायचा आहे आणि आमच्याकडे माहिती आहे की तुमचं कमर्शियल प्लेस जे आहे हे रेंटवरती आहे आणि तुम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रिव्हर्स चार्ज जमा केलेला नाही. मग तो इनवॉइस बनवणं भाग आहे त्याला. पहिले कसं होतं? हा रूल नव्हता, फक्त प्रिस्क्राईब रूल नव्हता. म्हणजे आम्ही आज इनवॉइस बनवला आहे, आज भरतो, कधी भरेल आम्ही भरू द्या भरू. आता तर इनवॉइस बनवलं पाहिजे 30 दिवस. म्हणजे इथे काय झालं? इनवॉइस बनलाय, टॅक्स देणं आहे, म्हणजे इथे आता डॉक्युमेंट कुठलं बनवायचं आहे, त्याचा टाईम ऑफ सप्लाय हे सगळं आलं आता. त्यामुळे टॅक्स देणं आहे हे इकडे लिगली आता काय होत आहे? प्रूव्ह होत आहे. आणि डॉक्युमेंटप्रमाणे ह्याला मी म्हणतो की कॉन्क्रीट प्रूफ आहे की जे शॉप आहे जिकडनं तो माल स्टोअर करतो आणि विकतो त्याचं तिकडे गोडाऊन पण आहे, ऑफिस पण आहे, शॉपमध्ये सगळं आहे. ओके, आपण जिथे जो इनवॉइस बनवतो अकाउंटिंग करतो ऑफिस म्हणून थोडा भाग, 1 टेबल 2 टेबल असतील, बाकी पुढे माल ठेवलाय, विकताय, बरोबर आहे. या केसमध्ये आता जर का तुम्हाला तिकडे 3.1D मध्ये जर का लायबिलिटी दिसत नसेल तर तुम्ही त्याला नोटीस पाठवू शकता की नाही. तोच पॅरामीटर इकडे दिलेला आहे. म्हणजे हे संबंधित सेक्शन काय, संबंधित रूल काय, त्यानुसार त्याला कुठे रिपोर्ट करायचं होतं ते रिपोर्ट त्याने केलं नाही हे तुम्हाला येथे हा पॅरामीटर दिला आहे. तुम्ही हे चेक करायचं आहे. पण फक्त एवढं तर वाचून तुम्हाला कळणार आहे का? नाही कळणार ना. तुम्हाला तो संबंधित सेक्शन रूल माहिती पाहिजे की 3.1D मध्ये केव्हा जायचं आहे, केव्हा येईल इकडे, कुठले कुठले चार्ज येतील, सर्व्हिस कुठल्या येतील, गुड्स कुठल्या येतील, हे सगळं तुम्हाला क्लिअर असेल तरच तुम्ही चेक करायला कुठल्या रजिस्टर्ड पर्सनला, टॅक्स पेअरला हे लागू होत आहे. पुढच्या काळातला हा एक स्क्रुटिनीचा एक स्ट्रॉंग तुमचा स्क्रुटिनीचा मुद्दा असणार की याच्यावरती बरेच लोक आजही भरत नाही आहेत आणि त्यांना मी माझ्याकडे जे आहे त्यांना पाठवतोय, इग्नोर करतात. बोलो करून घे ना, काय प्रॉब्लेम आहे. रजिस्टर 9 भरला, त्यांना बिल पाठवलं, एवढं बिल बोला आम्हाला बघायला लागतं. तुमची काम आम्ही बघतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आम्हाला सहन करायला लागतं. तुम्ही लक्ष देत नाही, काय नाही म्हटलं, हे तुम्हाला पाठवलं आहे, मी मेसेज पाठवला, ईमेल केला, एक व्हिडिओ पाठवला की हे बघा युट्यूबला व्हिडिओ तुम्हाला भरायचे आहे. तुम्ही इतकं जर का बोललो आम्हाला दुर्लक्षित करत असाल ह्याचा आम्हाला त्रास जो होतो ना त्याचा पण चार्ज तुम्हाला लागणारच ना. हे तुम्हाला काम करायचंच नाही ना, काय नाही भरायचं आहे, काय भरूच नका, काय ते करायला पाहिजे ना आपल्याला. मग करायला पाहिजे तर म्हटलं कामाचे पण पैसे आहेत आणि तुम्हाला सहन करून त्याचे पण पैसे आहेत. हे सगळं बंद करा बोललो, पुढच्याला बिल कमी पाठवेल तुम्हाला. इलाज नाही याला, हे मार्केटच असं आहे. मला म्हणतो ठीक आहे आपण भरून घेऊ, जे काय आपल्याला आपलं बाकी आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी भरून घेऊ, पुढे आपल्याला त्रास नको. कळलं ना. म्हणजे मी खरोखर लक्ष देऊन लोकांना सांगतो ना, तर मला एवढी उत्तर देतात, बाकीच्यांचं काय असेल मरा आणि तुमचे भोग बघा असते, बाकी असंच करतात. आली नोटीस, मी बोललो होतो ईमेलला चेक करा, ते बोला ईमेल पाठवला तुम्हाला, तुम्ही काय लक्ष दिलं नाही, ते रिमाइंडर पण पाठवला. मी जिकडे काम करत होतो 2 वर्ष मी इकडे काम केलं, बोलले आपण 3 वेळा रिमाइंडर पाठवायचा, नंतर बोलतो यांच्या मनाला हेच जबाबदार, आपलं काम संपलं, जास्त आपण डोक्याला त्रास घ्यायचा नाही म्हणतो. आपल्याला पैसे पण वेळेत देत नाही, असा महिने म्हणतो बिल मागतो मी देत नाही, काय यांच्यासाठी करायचं. पुढे काय इम्पोर्ट केलंय का, आता हे ऑटो अपडेट होतं, पूर्वी ऑटो अपडेट होत नव्हते. ITC किती आला, हे इम्पोर्ट करायचे, कस्टमची डॉक्युमेंट नाही आहे, काही घ्यायचे, जास्त घेतला असेल तर डिस्क्रिपन्सी आहे. त्यानंतर जेव्हा आपण पेमेंट ऑफ टॅक्स करतो तेव्हा तिकडे कशा प्रकारे काय भरलं गेलंय
यातून त्यांनी रिव्हर्स चार्ज भरलाय का, तिथे अमाऊंट दिसते. हे संबंधित तुम्हाला 3B मी जेवढा वेळ घालून दाखवला, याचा उद्देश काय, स्क्रुटिनी करण्यासाठी तुम्हाला तेवढं इनडेप्थ कुठली इन्फॉर्मेशन कुठे जाते हे कळलं पाहिजे, तर तुम्ही स्क्रुटिनी कराल, अदरवाईज नाही करणार. स्क्रुटिनी कुठल्या बेसिसवरती होते, जी माहिती गव्हर्नमेंटकडे आहे, डिपार्टमेंटकडे आहे, ती रिटर्न मेन आहे. पुढचा पॅरामीटर आहे 3B. आणि आता हे पण कसं गेलं की हँडल केलं गव्हर्नमेंटने, की आता तुम्हाला आणखीन पुढे आपण काल बघितलं ITC डिफरन्स आहे, इमिजिएट नोटीस जाईल. 3B आणि लायबिलिटी 1 मधली मॅच नाही, नोटीस जाईल. हे सगळं होतंय. नव्हतं जेव्हा, तेव्हा त्यांनी हे पॅरामीटर दिले होते. तरी पण छोट्या प्रमाणात डिफरन्स डिस्क्रिपन्सी असेल तर मग तो नोटीस जात नाही, ती ऑटोमॅटिक नोटीस जात नाही. तुम्हाला हे पण दिसेल. IITचं काय असेल, IITचं आहे मिसमॅच. त्यानंतर पुढे ऑल अदर ITC मध्ये 3B आणि 2Aचा डिफरन्स. आता हे बरेचसे पॅरामीटर कमी होणार, कारण की आता वेगळ्या प्रकारे सगळं काम होतं. लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ 3.1AB 3B विथ टॅक्स लायबिलिटी ॲज EVB. EVBला काय गेलं, cases of claim of ITC in respect of supplies from taxpayer whose registration have been cancelled retrospectively. आता याच्यामध्ये केसेस ऑफ क्लेम ऑफ ITC, मी ज्या वेळेस एखाद्याकडनं सप्लाय घेतो त्यावेळेस मी चेक करतो ॲक्टिव्ह नंबर त्याचा, मी सप्लाय घेतला, इनवॉइस आहे त्यांनी, आणि नंतर मी ITC घेतल्यानंतर त्याचा नंबर कॅन्सल झाला. त्याचा नंबर कॅन्सल झाला, तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टपासून कॅन्सल झाला. तर तुमच्याकडे इनवॉइस, माझ्याकडे इनवॉइस आहेत, मी गुड्स पण घेतले, त्याला टॅक्स पण दिला आहे, पण त्याचा नंबर कॅन्सल झाला. मग तेवढा ITC त्याचा. आता हे पहिले कसं होतं, आता काय होतं, टू बी आला तरच तो इलिजिबल आहे. अगोदरच्या केसमध्ये काय होतं की 2A इमिजिएट तयार नव्हता. जुलै 17 मध्ये 2A तयार नव्हता. नंतर 2A तयार जरी झाला तरी तुम्ही 2A मध्ये फक्त बघण्याकरता वापर करा, गाईडलाईन म्हणून हे सांगितलं जातं. आणि प्रोव्हिजनली जे गुड्स सर्व्हिस घेतलेत, इनवॉइस आहेत या ITC, मॅचिंग नव्हतं. जेव्हा I थिंक जानेवारी 22 पासून जेव्हा 2B आला, ऑटोकडे व्हायला लागला, तेव्हा त्यांनी तो सेक्शन केला. काढतो. एक जानेवारी 2022. इथे कसं झालंय, लिगली असं झालं की सेक्शन पण आहे, रूल पण आहे. टूबीशी मॅच असेल, टूबीत आला असेल तरच तो 3Bत येतो, ऑटोकडे होऊन तरच तो ITC घ्यायचा. याच्या अगोदर 2A जरी होता तरी तिथे सेक्शन नव्हता. त्यामुळे काय लोकांचं म्हणणं कसं होतं की 2Aशी मॅच झाला तरच घ्या, असं रूलमध्ये म्हटलं असेल तरी ते रूल हा सेक्शनला ओव्हरराईड नाही करू शकत, पॉवरच नाही तसं रूल बनवण्याची. त्यामुळे 2A मध्ये आलाय तर आलाय, आपण 2Bत तो 3Bत क्लेम करू शकतो असं लोक दावा करत होते. पण आता इथे काय झालंय, दिलंय की जे 2B मॅच झाला, सप्लायरनी दाखवला पाहिजे 2Bत आला तरच तुम्ही घ्यायचा ITC. 2Aला तशी नियम जरी केला असला, रूल जरी केला असला तरी तशी सेक्शन नव्हता इकडे. म्हणजे हा अमेंडमेंट करून त्यांनी सेक्शन जो आणला, हा AA हा क्लॉज नव्हता पहिले. हा क्लॉज नव्हता त्यावेळेस रूल होता. रूल प्रमाणे तुम्ही काय घ्या, 36(4) त्यांनी काढला.
पण 36(4) मध्ये रूल ओव्हरराईड करतो सेक्शनला, असं म्हणणं होतं लोकांचं. ओके, आता डबल ए मुळे काय झालं, त्याला लिगल बॅकअप आहे आता. तर ह्या केसमध्ये ह्या पॅरामीटरला काय होतं, लोक ITC कसाही घेत होते. ओके, रजिस्ट्रेशन कॅन्सल झाला, सप्लाय घेतला, माझ्याकडे इनवॉइस आहे, पण त्याचा नंबर कॅन्सल झाला की नाही बघ. तो नंबर ऍक्टिव्ह पण नाही आहे, किंवा जेव्हा घेतला तेव्हा ऍक्टिव्ह होता पण त्यांनी रिटर्न नाही भरले, म्हणतात त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह नंबर कॅन्सल झाला, ते ITC मिळणार नाहीत. हा असा पॅरामीटर होता. म्हणजे हा पण काय होता, त्रासदायक होता टॅक्सपेअर करता. की काय लोक म्हणायचे की आम्ही नंबर ऍक्टिव्ह म्हणून घेतला, रिटर्न त्यांनी भरले नाही, पण पैसे तुमच्याकडे आहेत ना त्याचे, म्हणजे तुमच्याकडे पॉवर आहे ना, तुम्ही त्याच्याकडनं वसूल करा पैसे, आमच्याकडनं काय वसूल करता. इनएलिजिबल ITC म्हणजे तो 17(5) मधला आहे, ते इलिजिबल कुठला आहे ते बघायचं. त्यानंतर ITC अवेल 3B, तेव्हा सप्टेंबर पिरियड होता, सप्टेंबरला रिटर्न ड्यू डेट काय 20 ऑक्टोबर, पहिले 20 ऑक्टोबर होते तर 30 नोव्हेंबर आहे. 30 नोव्हेंबर नंतर कुठला ITC घेतला ते चेक करा. मिसमॅच इन ITC इम्पोर्ट ऑफ गुड्स, त्यानंतर पुढे टॅक्सपेअर इज रिक्वायर्ड टू रिव्हर्सल, 42-43चा रिव्हर्सल. केसेस वेअर इंटरेस्ट चेंज करता येतो, इंटरेस्टची अमाऊंट लोक काढू शकतात ऑटोमॅटिक जरी झाला तरी. पूर्वी ऑटोमॅटिक होत नव्हता, आजही ऑटोमॅटिक झालेला इंटरेस्ट काढलेले बघितलेत मी. म्हणजे एका व्यक्तीने मला दाखवलं, बघा आमचा जरा चेक कर रिटर्न, तो इंटरेस्ट का डिलीट केला आहे मी, ऑटोमॅटिक होऊन आलेलं आहे आणि दिसतंय असं मला की तुम्ही इंटरेस्ट देणं लागता, आणि सिस्टम कॅल्क्युलेटर इंटरेस्ट त्यांनी डिलीट का केला त्याला मी विचारतो मी. आणि दुसरं काय, लेट फीज तर लॉक आहे, लेट फीज काढता येत नाही. कळलं, ही जी बेसिस आहे, आणि हे त्यांनी एक्झाम्पल म्हणून दिले. आणखीन काय असू शकतात त्यात दिले असं, त्यानुसार काय करावं, डिपार्टमेंटनी स्क्रुटिनी करावी. क्लिअर आहे एवढं. म्हणजे GSTR 1 3Bचे जे काय कशा प्रकारे डेटा जातो हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. मग GSTR 9C मधून तुम्हाला काय मिळतं हे क्लिअर पाहिजे. हे सगळं क्लिअर असेल तर तुम्ही स्क्रुटिनी करता काहीतरी. आणि ई-वे बिलला माहिती कशी बघायची, ही माहिती उपलब्ध आहे गव्हर्नमेंटकडे, डिपार्टमेंटकडे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, रजिस्ट्रेशन त्याचे प्रिमायसिस किती आहे, ॲडिशनल बिझनेस किती आहे, याच्यानुसार तुम्हाला कळेल की 3.1D मध्ये तो RC मध्ये टॅक्स भरतो की नाही भरतो. अच्छा ना, हे 3.1D रेंट तो पे करतोच आहे, करणारच आहे, पण RC मध्ये टॅक्स भरत नाही. अशा शेकडो केसेस असतील आणि यातनं लाखोचा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला मिळणार आहे. त्यामुळे इथे ब्रेक घेऊया.